आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। कारभार नीट सांभाळा ही तंबी दिली आहे जालन्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता श्रीमती डॉक्टर अफरोज सय्यद यांना। दिनांक 26 जुलै रोजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग केली होती। या प्रकरणाच्या चौकशीसाठी 13 सदस्यांची समितीही नियुक्त केलेली होती आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात प्राध्यापक, आस्थापना, हालचाल रजिस्टर, बायोमेट्रिक हजेरी आदी कारणांवरून ही तंबी दिली आहे। महाविद्यालयाच्या अवघ्या दुसऱ्याच वर्षी ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील विकासासाठी ही चिंतेची बाब होत आहे। आधीच अनेक वादग्रस्त अडथळे दूर करून हे कॉलेज जालन्यात उभे राहिले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या रॅगिंगचं प्रकरण गाजत आहे। त्यातच आता जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिली आहे की कारभार सुधारा, नाही तर वरिष्ठांना तक्रार करू। हे एवढं सगळं तुम्ही महत्प्रयासानं इथं आणलेलं आहे आणि 2च वर्षात एवढी वाताहत होत आहे, काय सांगाल? आणि झालेला प्रकार आता निंदनीय आहे, निषेधार्थ आहे आणि कडक शिक्षेस पात्रसुद्धा आहे। माननीय जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालून आहेत। जिल्हाधिकारी पातळीवर यामध्ये चौकशी करतात आणि चौकशी अंती यामध्ये जर दोषी कोणी का असत ते आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल, हा शब्द तुम्हाला मी देतो। आशा करूयात की पुन्हा आता असे प्रकार या महाविद्यालयात होणार नाहीत। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।